सगळ्यांना नमस्कार. काल जी घटना घडली म्हणजे 18 तारखेची जी घटना असा ती जी घटना घडली ती परवरकरांक नवी दात नाही. गेली 6-7 वर्सां परवरी हॅज बिकम अ क्रिमिनल क्रायम हब. जेन्ना ही गोष्ट काल घडली ती पहिली 7-8 दीस कोणाकच खबर नाशिल्ली. इट वॉज केप्ट सिक्रेट. सडनली त्याची आवय त्या भुरगो मेला त्याची आवय आणि पंचायत मेंबराचो घोव जीएमसीन वचून आफ्टर 10 दिसांनंतर एक प्रेस घेतली. त्यांच्यानी अपील केली की याचेर कितें तरी जस्टीस मेळपा जाय. फंडामेंटली प्रश्न असो आसा की 18 तारखेक जो ब्रुटली अटॅक जालो तदनंतर तिगांक अरेस्ट केले आणि मेन एक्यूज तो मर्तकनी अरेस्ट जालो. म्हज्या हिशोबान हो जो अटॅक जाला काल तो अटॅक आणि रामा काणकोणकराचो जर अटॅक पळयशात जाल्यार तेचेर सारकी आयडेंटिकल सिच्युएशन आसा. थोडे भुरगे चिंबेलचे, थोडे भुरगे परवरचे. रामाक मारतना सुद्धा थोडे भुरगे परवरचे, थोडे भुरगे चिंबेलचे. सो ह्या हातूर खंय ना खंय तरी कोण तरी मास्टर माइंड गुंतलेलो आसा. दुसरी गोष्ट 6 वर्सां पयलीं एक मर्डर जालो विलास मिथराचो. ताका जितो जाळून मारलो आणि आज 6 वर्सां जाली त्या विलास मिथराच्या फॅमिलीक जस्टीस मेळूंक ना. चीफ मिनिस्टर प्रमोद सावंतान सांगिल्लें जे जे कोण आमी अरेस्ट केल्या ते सगळे धाकटे पेदे आहात आणि मेन जो मास्टर माइंड आसा तो 48 तासां भितर जेलीन आसतलो. पण आज ताका 5 ते 6 वर्सां जाली. ह्याचेर कोणूच त्याची चौकशी करना. आमचो जो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा रोहन खंवटे ताका विचारूंक सोदता, तूं आज कॅबिनेट मिनिस्टर बीजेपीच्या आणि त्याच सीएमाच्या अंडर तूं आज मिनिस्टर आसा, तुका इतली रिस्पॉन्सिबिलिटी ना की बाबा ह्या विलास मित्राक कोणी मारलो. हे जर सीएमाक 6 वर्सां पयलीं खबर आशिल्लें, आय अंडरस्टँड तेन्ना तूं ऑपोजिशन आशिल्लो, पण आयज तूं गव्हर्मेंटान आसा, तुजो चीफ मिनिस्टर तोच चीफ मिनिस्टर 6 वर्सां पयलीं आशिल्लो. यू शूड इंटरव्हीन इन दीस एंड आस्क ह्या विलास मित्राक कोणी जावन मारलो आणि त्याचो मास्टर माइंड कोण आसा तो. ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन एका आदोगदाक आल्बुकेर म्हणटात त्या बॉम्बेच्या आदोगदाक तेंच्यांनी बेदम मारलो. तो आल्बुकेर पुलिशेन गेलो आणि पुलिशेन ताचेरच एफआयआर रजिस्टर केली. मार खावन ताचेरच रजिस्टर केली. तेन्ना हो रोहन खंवटे आपल्या लोकांक सपोर्ट करपाक ज्यांनी मारलेले तो पुलीस स्टेशनाचेर वचून थंय व्हडलो हंगामा केलो आणि पीआयचेर प्रेशर हाडून त्या एडवोकेटाचेर एफआयआर रजिस्टर केली. मागीर त्या एडवोकेटाक हायकोर्टाक वचचें पडलें आणि ती एफआयआर कॉश करून संदीप सालगांवकर आणि बाकीच्या ग्रुपाचेर एफआयआर रजिस्टर करची पडली. सांगपाचो सारांशान एकच की परवरीन आज जे कितें घडटा त्याच्यार खंय ना खंय तरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आणि पॉलिटिकल इंटरव्हेन्शन हें आसा. आयज पुलिशेचो भंय म्हणटा तो उरूंक ना. कित्याक म्हणटा हांव, जेन्ना रामाक मारलो, रामाक मारतना ते व्हिडिओ काडटाले, तेंच्यांनी फेस मास्क सुद्दां घालूंक नाशिल्लो. बट इतलो ब्लेटंटली व्हायलेशन ह्या स्टेटीन चल्ला, ह्या परवरीन चल्ला. काल तेंच जालें, फक्त त्याच्या तोंडान शेण घालूंक ना ह्या आनंद पाटलाच्या, बट ताका ब्रुटली मारलो, ताचो व्हिडिओ काडलो. तो मरता थंय, तो मरता आसतना ताचो व्हिडिओ काडलो, फोटो काडलो. हे खंय ना खंय तरी पॉलिटिशियन्स तांचो हात ह्या क्रिमिनल्सांचेर आसा. परवरीन जर स्पेसिफिकली उलयत जाल्यार रोहन खंवटेन अजून सुद्धा हेचेर एक स्टेटमेंट करूंक ना, कंडेमय करूंक ना. दुसरी गोष्ट, त्या व्हिडिओ जर तुम्ही पळयशात जाल्यार त्या अटॅक करतना 5 लोक आशिल्ले, पण आज अरेस्ट जाल्यात 4 लोक. 5वो भुरगो कोण हाचेर आमदारान पुलिशेक विचारूंक नाका आशिल्लें. आज पर्यंत तें कोणी विचारूंक ना. एज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ काँग्रेस पीसीसी एक्झिक्युटिव्ह मेंबर आणि परवरचो रिप्रेझेंटेटिव्ह काँग्रेसचो म्हणून आमी सीएमाक फाल्यां किंवा परवां एक रिप्रेझेंटेशन दिवपाचें आहा. ती कॉपी हांव रोहन खंवटेकर धाडटलो की हे मॅटर आणि रामा काणकोणकराची मॅटर, दिस इज आयडेंटिकल मॅटर्स. बोथ मॅटर्स शूड बी गिवन टू सीबीआय सो दॅट इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन जातलें. आणि ह्या मॅटरीचेर, ह्या कालचो जो मर्डर जाला आणि रामा काणकोणकराचेर एक सीबीआय इन्व्हेस्टिगेशन जावपाची गरज आसा. जेन्ना रामा काणकोणकराचे जे दोशी आहात तांकां बेल मेळ्ळी, जो मेन मनीस आशिल्लो, तेन्ना गव्हर्मेंटान हायकोर्टान वचूंक जाय आशिल्लें रिव्ह्यू करपाक, पण तें जालें ना. जेन्ना रामान हायकोर्टान पिटिशन घातलें तेन्ना गव्हर्मेंटान इंटरव्हेन्शन फायल केलें. सो दीस प्रूव्स की जे पॉलिटिशियन आहात ह्या पॉलिटिशियनांचो हात ह्या क्रिमिनल्सांचेर खंय ना खंय तरी आसा. आणि हे जर बंद जातलें जाल्यार चीफ मिनिस्टरान हेचेर कितें तरी कडक कारवाई करची आणि डायरेक्ट
ह्या दोनूय मॅटरी काढून सीबीआयक दिवच्यो सो दॅट एन इंडिपेंडंट एजन्सी विल इन्व्हेस्टिगेट इन दिस अँड जस्टिस विल बी गिवन टू दी डिसीज पर्सन.